नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स साधू साधू. धम्मप्रिय बौद्धोपासक उपासिका, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे धम्मसंगायनमध्ये. मी धर्मपाल सोळुंके आपलं स्वागत करतो. भरपूर लोकांना महावंसाच्या या सिरीजचा लाभ होत आहेत. भरपूर लोकांचे रिस्पॉन्सेस येत आहेत, कमेंट्स वाचून आनंद येतो, त्यांचे व्हॉट्सअपला मेसेज बघून आनंद येतो की कशा प्रकारे लोकांची श्रद्धा वाढत आहे. आणि हाच उद्देश आहे धम्मसंगायनचा. धम्माचं संगायन करून करून लोकांना प्रेरित करायचं आहे दानशील भावनेसाठी, जेणेकरून धम्म हा चांगल्या प्रकारे याचं संगीत होईल, संगायन होईल, धम्म टिकेल, लोकांमध्ये धम्म उतरेल आणि हळूहळू करत धम्माचं संगायन खूप चांगल्या प्रकारे होत चालेल. मित्रांनो, या महावंसामध्ये आपण बघत आहोत कशा प्रकारे लंकेमध्ये धम्म गेला, त्या लोकांनी टिकवला. मागच्या आपण एकूण 4 चॅप्टर बघितले, 15वा चॅप्टरचा थोडा भाग बघितला. आता परत आपण पुढे 15वा चॅप्टर हा कव्हर करत आहोत. किती महत्वाच्या घटना झाल्यात मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, राईट. एकूण 8 जागा किती महत्वाच्या आहेत, तिथे काय काय होणार आहेत हे सगळं आपण बघितलं, बरोबर. महाबोधी येणार आहे त्या ठिकाणी, ते आपण बघितलं. ह्या एका बुद्धांची नाही, त्याच्या आधी 3 बुद्धांची महाबोधी लंकेमध्ये आलेली आहे, ते आपण बघितलं. पुढे महाबोधी येणार आहे ते पण आपण बघू. पुढच्या चॅप्टर मध्ये हे पण सुद्धा बघू की कशा प्रकारे बुद्धांची अस्थिधातू लंकेमध्ये येणार आहेत. खूप छान प्रसंग येते, ते आपण बघू. खूप छान प्रकारे त्यांचा अभ्यास सुद्धा करू आपण. आणि त्याचबरोबर आता आपण 15वा चॅप्टर बघत आहे मित्रांनो, ठीक आहे. जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील, काही लाभ होत असेल, तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मे महिन्यामध्ये धम्म यात्रा जात आहे श्रीलंकेला. ज्या काही ठिकाणांचं वर्णन या ठिकाणी आपण बघत आहोत, त्या सगळ्या जागा आपण लंकेमध्ये बघणार आहोत. त्याचं महत्व काय, अभ्यास तर आता करतोय, आता ऐकतोय, वाचतोय, त्याचं महत्व किती आहे, त्याचं गांभीर्य किती आहे हे नक्कीच तुम्हाला कळत असेल, बरोबर. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं गांभीर्य जेव्हा माहिती असेल, त्याची चांगल्या प्रकारे माहिती असेल, तर कशा प्रकारे धम्म सम्यक होईल, किती श्रद्धा बळकट होईल, बरोबर, किती कुशल चित्त वरती येतील, बरोबर. हाच उद्देश आहे आपला. त्याचबरोबर दानदाते धम्मसंगायनला दान पाठवत असतात, आपली दान पारामी पूर्ण करण्यासाठी बरीच मदत करत असतात. धम्मसंगायनला धम्म प्रसार करण्यासाठी मदत करत असतात. सगळ्या दानदात्यांचा साधुकार आहे. आपण सुद्धा आपली दान पारामी या ठिकाणी पूर्ण करू शकता, दान पाठवू शकतात. त्याचबरोबर आता 15वा चॅप्टर आपण बघितला, त्याचा थोडा पाठ बघितला. अजूनही चॅप्टर भरपूर पुढे मोठा आहे. आता आतापर्यंत झालेले एकूण 4 बुद्ध समजा, ह्या कल्पामध्ये 5 बुद्ध आहेत. त्याला बद्ध कल्प म्हटले किंवा मराठी हिंदीमध्ये भद्रकल्प म्हटले. बद्ध म्हणजे काय, खूप शुभ आहे, कुशल आहे. का, कारण की एकाच कल्पामध्ये 5 बुद्ध होतात. कुठल्या कुठल्या कल्पामध्ये फक्त एकच बुद्ध होतात, कुठल्या कुठल्या कल्पामध्ये 2 बुद्ध होतात, कुठे 3, कुठे 4, तर कुठे 5, आणि कुठे कुठे असा कल्प असतो त्याला शून्य कल्प म्हणतात. खूप मोठा काळ असतो जिथे एकही बुद्ध नसतात, ठीक आहे, धम्मच नसतो त्यावेळेस, अशी गोष्ट. मग आता आपण एका बुद्धांचं शासन चालू आहे, मग दुसरे बुद्ध होतील, त्याला भरपूर वेळ बाकी आहे, ठीक आहे. पण आतापर्यंत ते 4 बुद्ध झाले. ह्या कल्पामध्ये त्यांची कथा, त्यांची माहिती आपल्याला आता महावंसामध्ये पण दिसते की ते कुठे कुठे गेले, कुठल्या निमित्ताने गेले, ठीक आहे. ते आता आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 15 मध्ये महावंसाच्या. मग आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की ककुद्द नावाची एक छोटीशी त्या ठिकाणी विहीर होती. त्या ठिकाणी भंतेंनी जाऊन चंपा फुलं पाहिली. परत तिथे हलकासा भूकंप होतो, 8व्यांदा भूकंप होतो. राजा विचारतो भंतेजी काय झालं, तेव्हा भंते सांगतात, राजा ही जागा आहे ना, माहितीये किती महत्वाची आहे, की आतापर्यंत ह्या कल्पामध्ये ते 4 बुद्ध झालेत ना, ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांनी इथे मुक्काम केलेला आहे, इतकी महत्वाची ही जागा आहे राजा. मग पुढे काय होतं, मग म्हणते आता हळूहळू सांगतात की ककुसंत बुद्ध आले तेव्हा काय झालं, कोणाकवन बुद्ध आले तेव्हा काय झालं, कස්සप बुद्ध आले तेव्हा काय झालं, आणि नंतर सम्यक संबुद्ध गौतम बुद्ध जेव्हा आलेत, हे सगळे सम्यक संबुद्ध आहेत. लोकांना भरपूर संभ्रम आहे की फक्त गौतम बुद्ध सम्यक संबुद्ध होते आणि बाकीचे नॉर्मल बुद्ध होते, असं काही नाहीये. हे सगळेच 28 बुद्धांची जी माहिती आपल्याला आहेत, हे सगळे सम्यक संबुद्ध आहेत. सगळे एक सारखेच होते, कोणी छोटं कोणी मोठं असं म्हणता येणार नाही. काही लोकांनी व्हिडिओ बनवले युट्यूबला, फार चुकीचे आहेत. सगळे एक सारखेच बुद्ध आहेत, कोणी वरखाली नाही. हो, कोणाचं आयुष्य मोठं होतं, कोणाचा धम्म जास्त वेळ टिकला समजा, अशा प्रकारे, पण सगळे सम्यक संबुद्ध आहेत, सम्मा संबुद्ध आहेत. कोणी छोटं कोणी मोठं नाही, अशी गोष्ट. आता बघ, तेव्हा भंते सांगतात की जेव्हा ह्या कल्पातला इमम्मी कप्पे पठमंग, ह्या कल्पातले पहिले बुद्ध जे होते, ककुसंदो जिनो, ककुसंदो बुद्ध हे आलेत. कधी आलेत, सगळ्या लोकांवरती अनुकंपा करण्यासाठी आलेत. तेव्हा ह्या महामेघ वनाचं नाव होतं महातीर्थ.
महातिथ्य असं नाव होतं. तेव्हा तिथे अभय नावाचा राजा राज्य करत होता. अशा प्रकारे हा काळ होता. तेव्हा सम्यक संबुद्ध ककुसंधू या ठिकाणी आलेले होते. आणि तेव्हा काय झालं होतं, तेव्हा खूप मोठी महामारी आलेली होती. आणि याला शांत करण्यासाठी, आणि तेव्हा महामारीमुळे खूप लोक मरत होते. खूप लोक मरत होते म्हणून खूप सारे अमनुष्य त्या ठिकाणी आलेले होते. त्याचं वर्णन आपण रत्नसुत्तामध्ये बघितलं. तसंच मग होते काय, ककुसंधू बुद्ध त्याला शांत करण्यासाठी येतात. कुठे आले, देवकुट पर्वतावरती. समजा एक असं उंच ठिकाण असेल, त्या ठिकाणी तिथे बुद्ध येतात, बरोबर. आणि बुद्ध आल्यानंतर बुद्धांच्या दसबलाने तो रोग नाहीसा होतोय. सगळे अमनुष्य पळून जात आहेत. आणि कालांतराने तिथला जो अशांती आहे ती शांत होते. लोक प्रसन्न होतात, सुखी होतात. मग त्या ठिकाणी भगवंत घोषणा करतात की बाबा, ज्यांना ज्यांना सम्यक संबुद्धांचं दर्शन घ्यायचं असेल ते लोक येऊ शकतात. भले ते कितीही दूर असो, ते आरामात बुद्धांचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकतात. समजणाऱ्याने समजून घेणं की मी ते काय म्हणतोय, ते महावंश काय म्हणतात. जो जितका दूर असेल पण ज्याला सम्यक संबुद्धांचं दर्शन घ्यायचं असेल, तो लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचेल. लोक पोहोचतात. खूप मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी लोक पोहोचतात. आणि सम्यक संबुद्ध ककुसंधू इथे एकटे आलेले नाहीयेत, तर आपल्यासोबत त्यांनी माहितीये किती, 44 सहस्रही 40,000 भिक्षू संघ सोबत आणलेला आहे. 40,000 भिक्षू संघ जे अनंत आहेत सगळे. नंतर दुरून दुरून लोक आता भगवंतांच्या दर्शनासाठी येत आहेत. राजाला बातमी कळली तेव्हा तो राजा सुद्धा येतोय. सगळे लोक येत आहेत, बुद्धांचं स्वागत करतात, बुद्धांना वेलकम करतात, बुद्धांना नमन करतात. खूप चांगल्या प्रकारे हे सगळा प्रसंग होतोय. नंतर राजाने बुद्धांना आपल्याकडे निमंत्रण दिलं, त्या वनामध्ये आणलं. तिथे बुद्धांना बसण्यासाठी सुंदरशी जागा बनवली. बुद्ध बसले, पूर्ण संघ बसला. अख्खी लंकावासी लोक बुद्धांच्या दर्शनासाठी येत आहेत. राजाने संघाला, बुद्धांना भोजनदान दिलं. भोजनदान झाल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे राजाने ते महामेघ वन, तेव्हा आताच, तेव्हा त्यांनी बुद्धांना दान दिलं. जसं बुद्धांना दान देते सगळे लोक साधुकार देतात. आणि दान दिल्यानंतर त्या ठिकाणी आता भगवंत तिथे आता धम्म सांगायला सुरू करतायत. आणि समोर खूप मोठा जनसागर आहेत. जसं राजाने ते वन दान दिलं, तिथे एक हलकासा भूकंप आला. खूप चांगली गोष्ट जेव्हा होत असते, हलकेसे भूकंप येत असतात, कुशल कम्म जेव्हा होत असतात, तेव्हा काही मोठे प्रसंग होत असतात, तेव्हा समोरच खूप लोक बसलेले आहेत. आणि तेव्हा भगवंतांनी धम्मं देसेसी नायको, नायक म्हणजे कोण, बुद्धांनी धम्म सांगितला. आणि तेव्हा 44 सहस्रानी पत्ता बग्ग फलंगनरा, 40,000 लोकांना धम्माचा लाभ झाला. म्हणजे काय, ते धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले. कोणी स्वतः पडणं झालं, कोणी सगदागामी झालं, कोणी अनागामी, कोणी डायरेक्ट अरहंत झालं असेल. ककुसंत बुद्ध आले, त्यांनी पहिलंच प्रवचन दिलं. 40,000 लोक तिथे मग्ग फलाला लागलेत. नंतर असं करत करत संध्याकाळची वेळ झाली. मग भगवंत ककुसंधू त्यावेळेस जेव्हा महाबोधी ज्या ठिकाणी लागणार आहे त्या ठिकाणी जातात, थोडं ध्यान करतात. आणि मग सांगतात, घोषणा करतात किंवा आदेश करतात की भिक्षुणी आहेत. कोणती भिक्षुणी आहे, रूपनंदा. रूपनंदा भिक्षुणी ह्या इतर भिक्षुणी सोबत काय करा, तुम्ही आदाय दक्षिण साकं बोधितो, तुम्ही बोधी वृक्षाची दक्षिण शाखा या ठिकाणी आणावं. आणि इथे आता भिक्षुणी संघासाठी जागा बनवायची आहे, असा आदेश पाठवला जातो. काय जसं इथे कळतं जम्बूद्वीपामध्ये की भगवंताने ककुसंध बुद्धाने अशी गोष्ट सांगितली आहे. मग ती थेरी इतर खूप साऱ्या भिक्षुणी सोबत त्या ठिकाणी जाते महाबोधीकडे. आणि दक्षिण म्हणजे राईट, उजव्या साईडच्या फांदीला एका गोष्टीने अशी एक रेष मांडली जाते की बाबा हा इतकी फांदी आपल्याला पाहिजे, किंवा तिथे मार्किंग करतात. मार्किंग करत असताना बरोबर खाली एक सोन्याचं पात्र ठेवलेलं असतं. आणि महाबोधी आपोआप त्या ठिकाणी गळून पडते. ती फांदी त्या ठिकाणी येते सोन्याच्या पात्रामध्ये. इथे थेरी ते सोन्याच्या पात्रामध्ये महाबोधी घेऊन येतात. सोबत खूप सारे भिक्षुणी आहेत, भिक्षू आहेत, देवतागण आहेत, सगळे येत आहेत. आणि इथे येऊन बुद्धांना ते महाबोधीचं पात्र बुद्धांच्या उजव्या हातावरती ठेवण्यात येतं. बुद्ध ते पात्र घेऊन राजाला देतात. आणि राजा तो त्या ठिकाणी महाबोधीला प्रेरित करतो. अशा प्रकारे मग ककुसंध बुद्ध ते झाल्यानंतर सिरीसे मालके रम्य, असं रम्य असं तिथे सिरीस मालक असतं, एक जागा असते. तिथे बसतात, परत ध्यान करतात, परत तिथे धम्म सांगतात. धम्म अभिसमयो तहिं. धम्म अभिसमय म्हणजे काय, तिथे देवता पण आहेत, मनुष्य पण आहेत, अमनुष्य पण आहेत, खूप सारे लोक त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि तेव्हा काय होतं बघा, गाथा नंबर 85 मध्ये 20 सहस्रानंग बाणानंग, की 20,000 लोकांना त्या ठिकाणी धम्माचा लाभ होतो. म्हणजे काय, ते ऍटलिस्ट स्वतः पण मग्गावरती येतात.
निब्बाणाचे दरवाजे बघा कसे उघडतायत. एका प्रवचनामध्ये किती लोक स्वतःपण सगदागामी होत आहेत बघा. साधुकार आहे, साधुकार आहे, खरं साधुकार आहे. मग ते झाल्यानंतर परत थुपाराम महिम, तिथे थुपाराम आहे जे भविष्यामध्ये बनणारे, समजा आजची जागा थुपाराम, तिथे गेलेत. तिथे परत थोडा वेळ समाधी लावली किंवा ध्यान केलं. तिथे परत भरपूर लोक आलेत. मग परत धम्मं देसेसी संबुद्धो परिसाय तही पनंग जसे पाण सहस्रानी पत्त मग्गम फलानुवाहू. परत इथे भगवंतांनी धम्म सांगितला, काकुसंत भगवंतांनी. परत इथे खूप सारे लोक आलेले होते. जसे पाण सहस्रानी 10,000 लोकांना परत त्या ठिकाणी धम्माचा लाभ झाला मित्रांनो. अशा प्रकारे नंतर इतकं सगळं कुशल कर्म करून इतके हजारो लाखो लोकांना धम्मामध्ये प्रतिष्ठित केल्यानंतर भगवंत काय करतात, अत्तनो धम्म करणं मनुस्थान नमुसंतुम दत्वा सपरिवारंतम थपेत्वा इदभुक्कने. काय केलं, आपलं एखादं वस्तू त्या लोकांना पूजण्यासाठी दिलं, जेणेकरून लोक त्याला बुद्धाची आठवण किंवा बुद्ध म्हणून पूजतील. नंतर भिक्षुणी संघाला त्या ठिकाणी थांबायला सांगितलं. त्याचबरोबर भिक्खू सहस्तेनं 1,000 अरहंत भिक्षू लोकांसोबत महादेव जे मुख्य भक्त असतील त्यांना तिथे ठपेत्वा, त्यांना तिथे थांबवून भगवंत आता रतनमालंभे, रतनमाला एका जागेवरती जाऊन तिकडनं लोकांना संबोधन करून परत जम्बूद्वीपाकडे आले. आता हा काळ होता काकुसंत बुद्धांचा. कशा प्रकारे काकुसंत बुद्ध आले, कोणत्या निमित्ताने आले, मग त्यांनी स्तूपाकडे गेले. नंतर महाबोधी आली, हजारो लाखो लोक धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले. हे आपण या ठिकाणी बघितलं. बरोबर, हे झाले पहिले बुद्ध. मग या कल्पातले दुसरे बुद्ध कोण, कोणागमन आलेत परत सगळ्यांवरती अनुकंप करण्यासाठी आलेत. बघा मित्रांनो, साधुकार आहे, खूप खूप साधुकार आहे. आणि काय तेव्हा काय झालेलं असतं, खूप मोठा दुष्काळ पडलेला असतो, लोकांचे खूप हाल अपिष्ट झालेले असतात, खूप त्रास झालेला असतो. आणि म्हणून सगळ्यांवरती अनुकंपा करण्यासाठी भगवान बुद्ध कोणागमन त्या ठिकाणी आलेले आहेत. नंतर होतं काय, त्यावेळेस महानाम, त्या वनाचं नाव महानाम समजा होतं. महामेघ म्हणजे आताच आहे, तेव्हा महानाम नाव होतं. आणि त्या गावाचं नाव वड्ढमानपूर अशा प्रकारे होतं. नंतर समिद्धो नाव म्हणजे काय, आजचं समृद्धी लोक नाव म्हणतात. त्या राजाचं नाव समिद्धो राजा होता. तेव्हा तो राज्य करत होता. आणि तेव्हा राज्य करत असताना खूप मोठा दुष्काळ पडलेला असतो. दुब्बुठ्ठू पद्दवो, खूप मोठा पडलेला असतो. आणि त्याने झालं काय असतं माहितीये, खूप लोकांचं नुकसान झालेलं असतं, लोक मरत असतात. त्यांच्यावरती अनुकंपा करण्यासाठी, लोकांना त्रासातून मुक्त करण्यासाठी, कारण की त्या लोकांचा पुण्यभाग आहे, म्हणून त्यांना धम्म देण्यासाठी भगवंत कोणागमन त्या ठिकाणी पोहोचतायत. मग भगवान कोणागमन त्या ठिकाणी येतात, खूप साऱ्या भंते लोकांना घेऊन येतात. आणि जसं ते लंकेमध्ये पाय ठेवतात तसं काही दुष्काळ हा नाहीसा होऊन जातो त्यांच्या दसबलाने. आणि इतका चांगला पाऊस पडतो की दुष्काळासारखा तिथे काहीच अवशेष नसतो. आणि म्हणून असं म्हणतात की तेव्हापासून आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे लंकेमध्ये पाऊस पडतो. बघा गाथा नंबर 97 मध्ये काय, संबुद्ध स अनुभावेन दुःखिभिः सा खयंगता, त्याचं पूर्ण त्या दुर्भिक्षाचं, त्या दुष्काळाचं पूर्ण खयंग झालं, बरोबर, क्षय झाला. मग शासन अंतर्धानता सुवुठीच तदाहु, तेव्हापासून त्या शासनापासून तर आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे लंकेमध्ये पाऊस पडतोय, असं गाथा नंबर 97 सांगताय. मग पुढे, मग असं केल्यानंतर बुद्ध एका पर्वतावरती उभे आहेत, खूप मोठा संघ आहे, बरोबर, आणि त्यांच्याकडनं खूप मोठा प्रकाश निघतोय समजा. आणि तो प्रकाश बघून इथे भगवंत विचार करतात की ज्यांना सम्यक संबुद्धांचं दर्शन घ्यायचंय ते सम्यक संबुद्धांचं दर्शन घेऊ शकतात. जो जितका दूर असेल त्याला खूपच कमी क्षणामध्ये तो बुद्धांपर्यंत येऊ शकतो, धम्म ऐकू शकतो, असाच प्रसंग होतो. मग लोकांना कळतं, अरे बुद्ध आलेले, सम्यक संबुद्ध आलेले, वेगळे वेगळे वेगळे. राजाला कळतं, सगळे लंकावासी लोक आता बुद्धांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी येतात. खूप मोठा अभिसमय हा होतोय, ठीक आहे. नंतर लंकाधिपती जो राजा असतो बुद्धांकडे जातो, बुद्ध कोणागमन यांच्याकडे, त्यांना आमंत्रण देतो, त्यांना आपल्या वनामध्ये घेऊन येतो, त्यांना बसण्याची छान प्रकारे व्यवस्था करतो. सगळ्या भिक्षू संघाला बुद्धांसहित खूप चांगल्या प्रकारे भोजनदान देण्यात आल्यानंतर जे लंकावासी लोक आलेले आहेत बुद्धांना बघायला, तर बुद्धांना किंवा संघाला खूप भेटवस्तू देतात, दान देतात, खूप दानधर्म करतात, कुशल कर्म करतात. आणि जेवण झाल्यानंतर, भोजन झाल्यानंतर काय होतं बघा, देवता बलिदानथ, की देवता मनुष्यांना तिथे खूप चांगल्या प्रकारे दान धर्म केलं संघाला. आणि मग जेवण झाल्यानंतर काय केलं, मग भगवंतांच्या हातावरती पाणी सोडून राजाने ते महामेघवन भगवंतांना आणि संघाला दान दिलं.
जसं दान दिलं तसं परत धरती ही कंपन पावली, आणि जशी कंपन पावली त्या ठिकाणी भगवंतांनी खूप चांगल्या प्रकारे धम्म सांगितला. आणि तेव्हा काय होतं बघा, गाथा नंबर 109 मध्ये काय होतंय की तदा तीसं सहस्रानी पत्ता मग्ग फलं नरा. 30,000 लोकांना धम्म सम्यक होते किंवा ते धम्म फलामध्ये येत आहेत. ऍटलीस्ट स्वतः पण मग्गावरती ते लोक आलेले आहेत बघा, 30,000 लोक, बरोबर. आणि तेव्हा बुद्धांच्या प्रतापाने, त्या आशीर्वादाने छानसा पाऊस पडलेला आहे. आणि आत्ताच बुद्ध आलेत, आत्ताच पाऊस पडलाय, आणि जेव्हा पूर्ण दुष्काळ होता समजा, ते महामेघवन हे हरभरीत होऊ लागलं, हिरवगार दिसू लागलं, तिथे फळं फुलं येऊ लागले. अशा प्रकारे हे बुद्धांचं तसं बल आहे. ठीक आहे. आणि भरपूर लोकांना त्या ठिकाणी धम्माचा लाभ झाला. पुढे मग धम्म सांगितल्यानंतर परत महामेघ वनाकडे गेले. संध्याकाळ झाली, परत धम्म सांगितला. त्याच्यानंतर सिरिस मालक नावाची जागा होती, त्या ठिकाणी गेले. नंतर नाग मालक नावाची जागा होती, त्या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे धम्म सांगितला. खूप हजारो लोकांना धम्म लाभ होतोय. नंतर भगवान गाथा नंबर 112 मध्ये म्हणतात कसं की इथे आता आदाय दक्षिण साखं, की खूप चांगल्या प्रकारे भिक्खुनी आहे, इतर भिक्खुनी या सगळ्यांनी आता इथे लंकेमध्ये जी महाबोधी आता या ठिकाणी आणायची, इथे प्रस्थापित करायची, बरोबर. निरोप पाठवतात आणि मग त्या ठिकाणी थेरी म्हणा, इतर भिक्षुणी म्हणा, तसंच करतात. मित्रांनो, तुम्ही बघत असाल की किती गाथा आहेत. अजून आपण 110-120 गाथाच्या दरम्यान आहोत. 230 पर्यंत गाथा आहेत समजा. हे जर वाचायला गेलं तर व्हिडिओ किती मोठे होतील याची आपल्याला कल्पना आहे. म्हणून काही मोजक्या गाथा असतील त्याच्यावरती लक्ष देतोय. बाकी तर सगळं सांगतोय, काही स्किप करत नाहीये, सगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय, सगळं आपल्यापर्यंत येतं मित्रांनो. असं आता मग लंकेमध्ये सांगितलं गेलं, बुद्धांनी सांगितलं की आता दक्षिण शाखा आणायची, महाबोधी आणायची. मग खूप साऱ्या थेरी राजाकडे जातात आपल्या जम्बूद्वीपामध्ये. आणि मग तसंच की जी दक्षिण शाखा असते, दक्षिण म्हणजे काय, राईट वाली, ओके, उजवीकडची शाखा असते, त्याला एका गोष्टीने असं मार्किंग केलं जातं आणि आपोआप ते त्या पात्रामध्ये गळून पडते. मग आपल्या इद्धिबलाने सगळ्या थेरी बुद्धांपर्यंत येतात. बुद्धांच्या उजव्या हातामध्ये ते पात्र ठेवतात, त्याच्यामध्ये महाबोधी, आणि भगवान बुद्ध ते महाबोधी आता राजाला देतात. आणि राजा त्या ठिकाणी त्याला प्रेरित करतो, रोपित करतो, बरोबर. अशा प्रकारे महाबोधी दुसऱ्यांदा परत, ठीक आहे, आधी ककुसंत बुद्धांच्या वेळेस, आता कोणागमन बुद्धांच्या वेळेस परत तिथे महाबोधी आलेली आहे. ठीक आहे. मग बघा गाथा नंबर 18-19 मध्ये, मग ते झाल्यानंतर परत तिथे धम्म सांगितला जातो. परत भरपूर लोकांना तिथे धम्माचा लाभ होतो. मग सिरिस मालक त्या ठिकाणी जातात. त्यानंतर नाग मालक या ठिकाणी जातात, धम्म सांगतात. तिथे 20 सहस्राने परत 20,000 लोकांना धम्माचा लाभ होतो. संघामध्ये ते लोक प्रतिष्ठित होतात, धम्मामध्ये प्रतिष्ठित होतात, ऍटलीस्ट स्वतःपन्न होतात. अशा प्रकारे मग धम्मं देशेसी संबोधतो परिसाय तहिंपणा, परत जागोजागी गेल्यानंतर धम्म सांगतायत. आणि इथे परत जसं पान सहस्राने 10,000 लोकांना परत धम्माचा लाभ होतोय मित्रांनो. अशा प्रकारे मग भगवंत काय करतात, काय बंधन धातू सो मनुष्यही नमिसिंतु, की आता भगवंतांची जायची वेळ आली. मग मनुष्यांना बुद्धांची पूजा करण्यासाठी आपली एखादी वस्तू देतात, आणि त्याचबरोबर भिक्षुणी संघाला त्या ठिकाणी ठेवतात. आणि आपले जे भिक्षू आहेत महासुमंचंग यांना 1,000 अरहंत बनते लोकांसोबत त्या ठिकाणी राहू देतात, की लंकामध्ये खूप चांगल्या प्रकारे धम्म प्रतिष्ठित झालाय त्याला टिकवण्यासाठी. आणि परत तसं त्यांना त्या ठिकाणी ठेवून जम्बूद्वीपाकडे आता भगवंत निघतायत. हे झालं दुसरी गोष्ट. आधी ककुसंध हो, नंतर कोणागमन. मग झालं काय, गाथा नंबर 125 मध्ये इमं भी कप्पे ततियम, तिसरे सम्यक संबुद्ध कोण, कश्यप, बरोबर. बघा आजकाल लोकांचं कुळ किंवा नाव असतं कश्यप म्हणून, तर कश्यप हा शब्द आहे. ठीक आहे. मग परत लोकांवरती अनुकंपा करण्यासाठी कश्यप बुद्ध या ठिकाणी आलेले. कधी आलेत, त्यावेळी जयंत नावाचा राजा या ठिकाणी इथे राज्य करत असतो. आणि या ठिकाणी परत जे महामेघ वन आहे ना, त्याला महासागर असं नाव पडलेलं आहे. आणि विशाल नामनगर, जे आजचं अनुराधपूर आहे, त्याला विशाल असं नाव पडलेलं होतं. ठीक आहे, त्यावेळेस. आता ह्या वेळेस काय झालेलं असतं, जयंत नावाचा जो राजा असतो तो आणि त्याच्या लहान भावामध्ये ना भरपूर मोठं युद्ध चालू असतं. खूप मोठं युद्ध होणार आहे समजा, भरपूर लोक मरतील, तर त्याला शांत करण्यासाठी कश्यप बुद्ध येतात. गाथा नंबर 129 मध्ये, कश्यप सो दस बलो तेन युद्धेन पाणिनं महंतं व्यसनं दिसवा महाकारुणिको मुनी,
तं हत्वा असत्य विनयं पवत्ति सहस्रञ्च कातुं इमस्मिन् दीपस्मिन् करुणा बलचोदितो. अशा प्रकारे की मग इतक्या लोकांचा तिथे तिथे नरसंहार होणार आहे समजा, पण या लोकांचं पुण्य खूप आहे, यांना थोडा धम्म सांगितला ना हे लगेच मग्गफलावरती लागतील. म्हणून कස්සप बुद्ध त्या ठिकाणी येतात, त्या युद्धाला शांत करतात आणि त्यांची हत्याही होऊ नये किंवा त्यांच्याकडनं असं कुठलं अकुशल कर्म होऊ नये की त्यांना जे फळ मिळणार आहे ते मिळायला नको समजा, बरोबर, त्याची हानी होऊ नये. म्हणून करुणा दाखवण्यासाठी महाकारुणिको. महाकारुणिको काय असंच आहे, तुझ्याकडनं काही चुकीचं होऊ नये म्हणून मी तुला काहीतरी धम्म सांगतोय जेणेकरून तुझं भलं हो. महाकारुणिको. महाकारुणिको त्या ठिकाणी येतात, धम्माला प्रतिष्ठित करतात. अशा प्रकारे आपण गाथा नंबर 130 पर्यंत बघितला. तिथे येऊन किती 20-30 सहस्र 20,000 भिक्षू संघाला सोबत घेऊन येतात. कुठे? शुभकुटमी, शुभकुटावरती उतरलेले आहे, त्या पर्वतावरती उतरलेले. तर तत्र ठितो अधिष्ठासी नरिसर मनुसरो सब्बे मग अज्ज पसंतो मंड दीपक माणूस त्या ठिकाणी उतरतात आणि असं अधिष्ठान करतात काय की ज्यांना ज्यांना सम्यक संबुद्धांना बघायचंय ना आज ते येऊ शकतात. याचा अर्थ काय? त्याची इच्छा असेल, जो जितक्या पण दूर असेल ना तो बुद्धांना बघण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचूनच जाईल, असं ती गोष्ट आहे. असो पुढे मग खूप सारे लोक तो प्रकाश बघून बुद्धांना बघून त्या ठिकाणी येतात. राजा त्या ठिकाणी येतो, त्यांना कळतं सम्यक संबुद्ध आलेले आहेत, त्यांचं आपण ऐकलेलं होतं कोणाबद्दल तरी जम्बूद्वीपाबद्दल, ते सम्यक संबुद्ध आलेले आहेत. हे सगळं ऐकून युद्धाचं वातावरण शांत होऊन जातं. त्यांचं आता काही युद्ध करायचं काही मूड नाहीये, इच्छा नाहीये, बरोबर, ती भावनाच चालली गेलेली आहे आणि आता श्रद्धा उत्पन्न होत आहे. ठीक आहे. आणि मग परत सगळं तसंच रिपीट होतं. कसं? मग राजा बुद्धांना विनंती करतो, बुद्ध येतात, बुद्धांना महामेघ वनामध्ये आणलं जातं, त्याचं नाव तेव्हा महासागर वन असतं, बरोबर, तेव्हा त्यांना तिथं आणलं जातं. राजा खूप चांगल्या प्रकारे भंतेंना बसण्याची व्यवस्था करतो, संघ बसलेला आहे. अख्ख्या लंकेचे लोक आता बुद्धांना बघायला येतात, संघाला बघायला येतात. राजाने खूप चांगल्या प्रकारे भिक्षू संघाला भोजन दान दिलं. भोजन दान झाल्यानंतर सगळे लोक बुद्धांना, भगवंतांना, संघाला दान देत आहेत. दान दिलं गेलं. मग राजाने भगवंतांच्या उजव्या हातावरती पाणी टाकून जे महामेघवन आताच तेव्हाच महासागर वनाला संघाला दान दिलं. परत धरती कंपन पावते. मग त्या ठिकाणी भगवान तिथे धम्म सांगतात आणि धम्म सांगत असताना तेव्हा बघा काय होतं. गाथा नंबर 144 मध्ये तदा विसंग सहस्रानी सोतापत्ती फलम नरा. 20,000 लोक त्या ठिकाणी सोतापत्ती फलामध्ये प्रतिष्ठित होतात. बघा किती मोठ्या मात्रेमध्ये. ठीक आहे. अनेकांची किती पारामी पूर्ण झाली असेल, बरोबर, ऍटलीस्ट स्वतःपण काही सगदागामी झाले असतील, काही अनागामी झाले असतील. किती मोठी संख्या आहे, किती मोठा आकडा आहे हा. परत सगळं तेच रिपीट होतं. कसं? मग आता बुद्ध ठिकठिकाणी जात आहेत, ठिकठिकाणी बसून ध्यान करतात, प्रवचन देतात, अनेक लोकांना धम्म होतोय. गाथा नंबर 147 मध्ये मग बुद्ध म्हणतात की महाबोधी इथं आणली गेली पाहिजे. मग सुधम्मा नावाची भिक्षुणी, त्यांच्यासोबत अनेक भिक्षुणी यांनी ती महाबोधी या ठिकाणी आणली पाहिजे. तसं त्यांना जसं कळतं तसं ते महाबोधीकडे जातात. एक रेष ओढतात. सोन्याच्या पात्रामध्ये ती महाबोधी येऊन पडते आणि इद्दीने ह्या सगळ्या परत बुद्धांकडे पोहोचतात. बुद्धांच्या हातावरती उजव्या हातामध्ये ठेवतात आणि त्याच्यानंतर राजाला ती महाबोधी दिली जाते आणि त्या ठिकाणी महाबोधी परत लंकेमध्ये तिसऱ्यांदा प्रतिष्ठित होते. तिसऱ्यांदा, बरोबर, कස්සप बुद्धांच्या वेळेस. आणि मग त्यानंतर परत इतका मोठा जनसागर त्या ठिकाणी आलेला आहे. सगळे साधुकार देतात. त्याबरोबर भगवान तिथे आता धम्म सांगतायत. कसा? तिथे धम्म अभिसमयो झालाय. तिथे मनुष्य आहेत, देवता आहेत, अमनुष्य आहेत, इतर सगळे लोक आहेत. तिथे 10,000 लोकांना 4 प्रकारच्या प्राप्ती झाली. कसं? कोणी स्वतःपन्न, कोणी सगदागामी, कोणी अनागामी, कोणी अरहंत. अशा प्रकारे लोकांनी त्या ठिकाणी पोहोचले, धम्म ऐकला, स्वतःपन्न, सगदागामी, अनागामी, अरहंत झालेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण महावंश बघत आहे. किती मोठा इम्पॅक्ट आहे बघा. एका प्रवचनामध्ये किती लोक स्वतःपन्न, सगदागामी, अनागामी, अरहंत होतात. म्हणजे किती पकलेले लोक होते. जर हे लोक युद्धामध्ये गेले असते तर किती मोठा नरसंहार झाला असता, त्यांचा कुशल कर्म खूप दाबला गेलं असतं. म्हणून बुद्ध त्या ठिकाणी पोहोचले. तुमचं माझं आपलं सुद्धा भरपूर पुण्य आहे. भविष्यामध्ये असं होईलच, कधीतरी असा वेळ येईलच. ठीक आहे. नंतर मग आता भगवंतांची जायची वेळ होते. मग भगवंतांनी काय केलं, जो एक कापड असतो आपला तो तिथल्या लोकांना दिला की जेणेकरून ते बुद्धांची आठवण म्हणून किंवा एक स्तूपासाठी ते वापरतील, त्यावरती स्तूप बनवतील. तिथे 1,000 भिक्षू संघाला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं.
संघ त्या ठिकाणी आहे, भिक्षू संघ आहे, भिक्षुणी संघ आहे, जेणेकरून धम्म खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी टिकेल. आणि मग तिकडनं सम्यक संबुद्ध परत जम्बूद्वीपाला येतात. मग आता 3 बुद्ध येऊन गेलेले आहेत. आता चौथे बुद्ध अहू इमस्मिन कप्पंस्मिन चतुर्थं गौतम जिनो सब धम्म विदु सत्ता सब लोक अनुकंपको. मग आता आपले समजा त्यांच्या शासनामध्ये आपण आहोत सम्यक संबुद्ध गौतम बुद्ध. आता यांचा आता लंकेमध्ये आगमन होत आहे. भगवान बुद्ध 3 वेळेस लंकेला गेले याचं वर्णन महावंसामध्ये आपल्याला सापडतं. सगळ्यात पहिले यक्षांचं दमन करण्यासाठी गेले, मग 2 नागराजांचं भांडण होत असतं ते थांबवण्यासाठी गेले, आणि तिसऱ्यांदा तेव्हा त्यांनी त्या नागराजांनी आमंत्रण दिले, त्या आमंत्रणावरती भगवान बुद्ध येतात. आणि तिसऱ्यांदा जेव्हा त्या आगमनावरती आलेले आहेत, समजा ज्या आमंत्रणावरती आले, तेव्हा तिथे त्या जागेवरती एक विहार बांधलं गेलं केलनीय, त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत धम्मयात्रेमध्ये मित्रांनो. ठीक आहे, या सगळ्या जागा आपण आतापर्यंत बघितल्या, त्यांचं वर्णन, त्या सगळ्या जागांवरती धम्मयात्रेमध्ये आम्ही जाणार आहोत मे महिन्यामध्ये. ठीक आहे, 3 वेळेस भगवान बुद्ध या ठिकाणी आले, भगवंताने धम्म सांगितला, साधुकार्य भगवंत परत गेले, पण त्यावेळेस काही महाबोधी आली नव्हती. आता या ठिकाणी महामहिंद्र थेर आलेले आहेत. मग महामहिंद्र थेरांनी सगळ्या गोष्टी सांगितल्यात खूप चांगल्या प्रकारे. मग आता होतं काय, मग जे 8व्या जागेवरती जो भूकंप आला होता, ठीक आहे, तिथे आता हे लोक तिथेच उभे आहेत, ठीक आहे, तेव्हापासून. मग आता भंते सांगतायत की अशा प्रकारे ह्या जागेवरती 4 बुद्ध येऊन गेलेले आहेत आणि ही जागा फार महत्वाची आहे. इथे खूप चांगल्या प्रकारे जम्बूद्वीपामधून 2 भर म्हणजे एका मोठ्या मात्रेमध्ये बुद्धांच्या धातू येतील, आणि इथे खूप मोठं स्तूप बनलं जाणार आहे. ते स्तूप 120 हात उंच असेल. 120 हात म्हणजे जवळपास आज त्या स्तूपाची हाईट 180 फूट आहे समजा, बरोबर, इतकं मोठं. जसं तो राजा ऐकतो की इथे बुद्धांच्या धातूंवरती स्तूप बनणार आहेत, तो म्हणतो बंतीजी मीच बांधतो, मी करतो तसं. पण ते म्हणतात थांबा महाराज थांबा, तू नाही, तुझा मुलगा, तुझा भाऊ जो आहे महानाग, त्याचा जो मुलगा असेल, ओके, यठ्ठालय तिस्थ, त्याचा जो मुलगा असेल गोठ्ठाभय, आणि गोठ्ठाभयाचा जो मुलगा असेल काकवर्ण, त्या काकवर्णाचा जो मुलगा आहे अभय, ज्याचं नाव दुट्टगामनी नावाने तो खूप फेमस होईल, तो याला बनवेल. तू हे काम त्याच्यासाठी राहू दे, तुझ्यासाठी अजून बरेच काम आहेत, असं म्हणते महिंद्र त्या ठिकाणी सांगतो. बघा, त्याला वाटतं की बुद्धांच्या धातूवरती इथे असं असं बनणार समजा, मग काय होईल. तर मग तो म्हणतो थांबा, बनते म्हणतात थांबा, तुझ्या भावाचा मुलगाचा 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 मुलगा या ठिकाणी ते स्तूप बनवणार. दुट्टगामिनी अभय खूप मोठा राजा होऊन गेला लंकेमध्ये, नंतर बघू आपण त्याच्यावरती पण कधी. ठीक आहे, हे जे स्तूपाबद्दल वर्णन करतायत ना, ते सुद्धा स्तूप आपण बघणार आहोत. मग आता बघ गाथा नंबर बघा 173 मध्ये, जसं राजाला कळतं की इथे फार महत्वाची जागा आहे, मग त्याने उत्सापेसी शिलाथंबं तं पवत्तिं खिलापय, तिथे त्याने खूप मोठा स्तंभ उभारला. तसं सम्राट अशोकाने जागोजागी स्तंभ उभारलेत, तिथे माहिती लिहून दिली आहे. तसं त्यांनी तिथे खूप मोठा स्तंभ उभारला की ही जागा अशी अशी महत्वाची आहे, तिथे असं असं होणार आहे, सगळं लिहून काढलं तिथे, लिखापिय, बरोबर, सगळं त्याने तिथे लिहून काढलं. मग पुढे गाथा नंबर पुढे असा आहे, ह्या दुसऱ्या दिवशी समजा, बरोबर, ह्या दुसऱ्या दिवशी समजा आता भंत्यांनी जागोजागी गेले, फुलं टाकले, त्या जागेचे महत्व सांगितले, आणि परत ते महामेघ वनामध्ये गेले, बरोबर. तिथे आताचा तिस्सा राम आहे, तिथे परत ते तिस्सा राम ग्रहण केलं, तिथे परत धम्म सांगायला सुरुवात केलं, आणि तिथे परत अग्गिखंद उपमसूत्र सांगितलं, आणि हे सूत्र सांगितल्यानंतर तिथे परत सहस्त्र मनुष्य 1000 लोकांना धम्म सांगितला गेला, भरपूर लोकांना धम्माचा लाभ झाला. गाथा नंबर 177, 178 मध्ये. मग 178 मध्ये काय, आता तिसरा दिवस आलेला आहे, परत राजघरामध्ये गेले, नंतर भोजन झालं, भोजन झाल्यानंतर परत तिथे अशी 20 उपमसूत्र सांगितण्यात आलं. ते सांगितल्यानंतर परत तिथे काय झालं, अभिसमय झाला, 1000 लोक त्या ठिकाणी आलेत, आणि खूप चांगल्या प्रकारे धम्म देशना त्या ठिकाणी झाली मित्रांनो, आणि 1000 लोकांना तिथे धम्मचक्कू प्राप्त झाले, म्हणजे ऍटलीस्ट स्वतः पण ते लोक झाले, बरोबर. मग थेरन उपनिषदित्वा सो पुच्छी, आता राजाने काय केलं, भंतेना विचारलं की भंते, आता बुद्धांचं शासन तर लंकेमध्ये प्रतिष्ठित झालं ना. भगवान म्हणतात नाही नाही, भंतेजी म्हणतात नाही नाही, अजून तर नाही झालं. तर म्हणे कसं, तर म्हणे उपोसत कर्म तर होऊ द्या म्हणे, आता अजून तर आपण फक्त चर्चा करतोय, पण आता संघ कर्म होत आहे का.
संघाची काही कामं असतात, उपसत होतात, त्या ठिकाणी होतंय का? तर म्हणे तसं करावं लागेल. तर म्हणे कसं? पण त्याच्यासाठी एक जागा नेमावी लागते म्हणे, बरोबर? संघ कर्म असं कुठे पण होत नाही रॅन्डमली. तर संघ करण्यासाठी, संघाचे कर्म करण्यासाठी, उपसत इत्यादी कर्म करण्यासाठी सीमा आखली जाते, एक जागा निश्चित केली जाते म्हणे, बरोबर? मग राजा म्हणतात बनते सांगा. मग बनते डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी सांगतात. राजा लवकरात लवकर ते अवेलेबल करून देतो, ती जागा नेमून देतो. त्याचं वर्णन इथे गाथा नंबर 181 पासून अजून पुढपर्यंत आहे. ठीक आहे. तिसऱ्या दिवशी राजाने खूप चांगल्या प्रकारे जागा नेमून दिली. झालं. मग चौथ्या दिवशी काय झालं? परत भगवंतांनी काय केलं? भोजनानंतर परत धम्म सांगितलंय आणि मग तथ्य सूत्र सांगितलं. परत 1000 लोकांना त्या ठिकाणी धम्माचा लाभ झाला मित्रांनो. इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी रोज होत आहेत. आजचा फक्त चौथा दिवस आहे भंतेचा त्या लंकेमध्ये, बरोबर? नंतर तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, सीमा बांधण्यात आली. नंतर 5वा दिवस आला. परत त्या ठिकाणी भंतेने खज्जन एकम सूत्र सांगितलं. अनेक लोकांना त्याचा लाभ झाला. परत 6व्या दिवशी सुत्त गोमय पिंडकम हे सूत्र सांगितलं, बरोबर? गोमय पिंडकम सूत्र सांगितलं, भरपूर लोकांना लाभ झाला. 7व्या दिवशी परत धम्मचक्र पवतन सूत्र सांगितलं, बरेच लोकांना लाभ झाला. अशा प्रकारे त्या दिवशी एकूण या 7 दिवसामध्येच माहितीये किती लोकांना? 8 नवम सहस्राने ज्योतिंधरो, एक समजा 7 दिवसामध्ये ना 8,500 लोकांना धम्मचक्र प्राप्त झाले. म्हणजे ऍटलिस्ट ते स्वतः पडणं झाले. अशा प्रकारे इतक्या 7 दिवसामध्ये अजून तर भरपूर गोष्टी पुढे व्हायच्या आहेत. मग मग बनत्यांच्या सांगण्यावरून राजाने जागोजागी समजा सहस्त्र ज्योतिकट ठाण होतं, त्याचबरोबर काळा पासाद होतं, महाबोधी घर आहे, लोह पासाद आहे. लोह पासाद फार महत्वाचं आहे, पुढे बघू आपण. तिथे कोण राहून गेलं, तिथे काय काय कामं झाली आहेत ते आपण पुढे बघूया. नंतर खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी खूप चांगले विहार म्हणा, नंतर संघ कर्म करण्यासाठी खूप सारी जागा त्या ठिकाणी बनवण्यात आलं. मग त्याचबरोबर बनते ज्या ठिकाणी थांबले तिथे नंतर स्तूप पडण्यात आले. बनतेंचं ज्या ठिकाणी परिनिब्बाण झालं त्या ठिकाणी स्तूप पडण्यात आले. तिथे थेरींचं परिनिब्बाण झालं तिथे खूप सारे स्तूप पडण्यात आले. आता हे ते नंतर लिहिण्यात आलं, पण त्याची माहिती आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये सुद्धा बघायला मिळते मित्रांनो. अशा प्रकारे राजाचा जो दीघसंत नावाचा सेनापती होता त्याने सुद्धा बंदेसाठी विहार बनवलं, त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पडते. आणि शेवटची गाथामध्ये आपल्याला असं कळतं की देवानंद प्रिय तिसऱ्या राजाने महाविहार जे पहिलं विहार बनवलं तिथपासून जी सुरुवात झाली, खूप चांगल्या प्रकारे तिथे स्तूप विहार बनत गेले. लोकांना धम्म समजू लागला. बरेच लोक त्या ठिकाणी प्रतिष्ठित होऊ लागले. आणि इथे महाविहार पटिग्गहो हा जो चॅप्टर आहे समजा 15वा चॅप्टर या ठिकाणी संपतो. बघा 234 गाथा या ठिकाणी आहेत मित्रांनो. अशा प्रकारे आपण बघितलं मित्रांनो 15वा चॅप्टर किती मोठा आहे. एकूण 2 भागामध्ये बघितलं. किती महत्वाच्या गोष्टी झाल्यात. 8 ठिकाणी खूप महत्वाच्या गोष्टी बनणार आहेत. बुद्धांचे धातू आता येणार आहेत, महाबोधी येणार आहेत आता पुढे, बरोबर? 4 वेळेस महाबोधी, 3 वेळेस महाबोधी येऊन गेली, आता चौथ्यांदा महाबोधी येणार आहे. 4 बुद्ध येऊन गेलेत लोक लंकेमध्ये, हे माहिती होतं. या व्हिडिओच्या आधी लोकांना माहिती होतं की 4 बुद्ध या ठिकाणी येऊन गेलेत म्हणून. आता जे लोक मे महिन्यामध्ये येणार आहेत धम्मयात्रेमध्ये त्यांची किती श्रद्धा बडकट असेल की आपण काय बघायला जाणार आहोत, फक्त फिरायला जात नाहीये, बरोबर? धम्मयात्रेमध्ये जातोय, किती महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी, बरोबर? हे लोकांना कळायला लागेल मित्रांनो, बरोबर? हा धम्म किती महत्वाचा आहे. फक्त महावंश एखाद्या छोट्या ग्रंथामध्ये किती महत्वाची माहिती आहे मित्रांनो, हे माहिती होतं का? श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका आपण धम्म ऐकत ऐकत इथपर्यंत पोहोचले. तुमची श्रद्धा आहे, तुमचं पुण्यफळ आहे, पुण्यबळ आहे, हे इथपर्यंत धम्म आपण ऐकत आहात, साधुकार आहे. आणि नक्की जसे लोक स्वतः पण सगळ्या कामे होत आहेत ना ऐकत ऐकत, कधी कधी तुमचं पण माझं पुण्य असेल की येणाऱ्या बुद्धांच्या वेळेस सुद्धा आपण असं धम्म ऐकून अशा प्रकारे धम्मामध्ये प्रतिष्ठित होऊ. का माहिती, आपल्यापैकी बरेच पुण्यवान लोक असं असेल की जे त्याच्या आधी खूप आधीच या मग्ग फलावरती पण प्राप्त होऊ शकतात. साधुकार आहे मित्रांनो, धम्म खूप चांगला आहे, आपल्याला खूप काम करायचं आहे. आता धम्म आपल्या भारतामध्ये आलेला आहे. अजून लोकांचे धम्म ऐकण्याची किंवा धम्म समजून घेण्याची मेंटॅलिटी सुद्धा नाही आहे. पण इथपर्यंत जे लोक व्हिडिओ बघत आलेले आहात, आपण स्वतःला इतरांपेक्षा पुढे समजावं. कारण की धम्म ऐकण्याची रुची, धम्म ऐकण्याची गती किंवा धम्म ऐकण्याची जी श्रद्धा असते ना ती सगळ्यांमध्ये नसते. ठीक आहे. बरेच लोक 1-2 मिनिटं सुरुवातीला बघून जात असतील, पण इथपर्यंत जे लोक येत आहेत ते श्रद्धा संपन्न लोक आहात. जेव्हा तुम्ही ऐकतात की धम्म ऐकून लोक स्वतः पण होतात, तेव्हा मनामध्ये धम्म संवेग येतो ना,
तुमचं माझं पुण्य किती आपल्याला माहिती नाहीये, बरोबर. पण मनामध्ये इच्छा आहे की हो बुद्धांना बघायचंय, अरहंतांना बघायचंय, निब्बानाला जायचंय. जेव्हा मनामध्ये असे विचार येतील तेव्हा धम्म सम्यक होईल. आणि तुमच्या माझ्या पुण्याच्या प्रतापाने ज्याचं त्याचं कसं पुण्य आहे तसं तसं त्याला पुढे ते फळ प्राप्त होईलच. पण ते आता इतकं दूर नाही असं तर आपण विचार करू शकतो. पण मेहनत करायची आहे. दान पारामी, सील पारामी, निखंब पारामी, पय्या पारामी, 10 पारामी आहेत, कुशल कर्म आहे, त्याच्यावरती नक्कीच अभ्यास करायचा मित्रांनो. श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिकांनो, या ठिकाणी आपण आलात, धम्म ऐकतायत आपण, ठीक आहे. कोणा एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकत नाहीये, आपण धम्म ऐकतायत. धम्म सांगत असताना जर काही कुठल्या शब्दाचा अर्थ मागे पुढे होत असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. बाबासाहेबांनी इतका छान धम्म आपल्याला दिलाय, किती मोठा धम्म आहे, किती किती महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये, बरोबर. बाबासाहेबांना गोष्टी माहिती नसेल, बरोबर. महामाणसाबद्दल किती महत्वाचं आहे, लंकेमध्ये इतकं छान महामाणस आहे, राईट. मग भारतामध्ये जिकडनं धम्माचा उगम झाला, परत धम्म इथं आला पाहिजे. मी भारत बौद्धमय करेल. भारत बौद्धमय होताच, पण आता नाहीये. आपले लोकच फक्त नावाला बौद्ध आहेत, कर्माने बौद्ध नाहीयेत. हे कधी होईल? जेव्हा याच्यावरती काम केलं गेलं जाईल. अशा प्रकारे आपण महावंश बघत आहोत. 5 चॅप्टर बघितले, पुढचे 5 चॅप्टर आपण आरामामध्ये बघूया हळूहळू. श्रद्धा उत्पन्न होत असेल तर साधुकार द्या. श्रद्धा संपन्न लोकांना हा व्हिडिओ पाठवा, ठीक आहे. मे महिन्यामध्ये धम्मयात्रा जात आहे. इतकी महत्वाची जागा आपण बघतोय, इतका छान इतिहास बघतोय ना, तो मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत. ज्यांना शक्य आहे नक्की प्रयत्न करा. थोडाफार मागे पुढे विचार होत असेल नक्की प्रयत्न करा. थोडेफार अडथळे येऊ शकतात, पण जर मनामध्ये विचारत असेल तर नक्की याला एक चांगला चान्स द्या. या धम्मयात्रेमध्ये सामील व्हा. खूप चांगल्या प्रकारे कुशल कर्म होणार आहे, खूप चांगल्या प्रकारे दान धर्म होणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे धम्मयात्रा असेल याची मी आपल्याला गॅरंटी देतो. त्याचबरोबर हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. धम्मसंघाला दानदाते दान पाठवत असतात. सगळ्या दानदात्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप साधुकार आहे. आपल्या सगळ्यांच्या दानपारामी पूर्ण हो मित्रांनो. या ठिकाणी जे काही पुण्य आपण कमवलेलं आहे, या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं मंगल हो. आपली रक्षा करणाऱ्या देवता लोकांना हे पुण्य प्राप्त हो. तुमच्या माझ्या पुण्याच्या प्रतापाने ह्या आपले दुःख कमी हो, रोग नष्ट हो, त्रास कमी हो. आपल्या पूर्वजांना हे पुण्यानुमोदन करूया, आई वडिलांना पुण्यानुमोदन करूया, सगळ्या सत्वांना हे पुण्यानुमोदन करूया. ज्यांनी धम्म दिला, त्यांनी नवीन जीवन दिलं, त्यांना हे पुण्यानुमोदन करूया. या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचं माझं मंगल हो. सम्यक संकल्प पूर्ण हो. अरहंतांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो. साधू साधू साधू, तुम्हाला मला निब्बाण सुख लाभो. साधू 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 साधू.